हम तुम्हारे साथ हैं। भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निर्दोष विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। शहरातील महात्मा गांधी चौक येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार धरणे आंदोलन छेडले। या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आल्याचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभारावर जोरदार हल्लाबोल केला। देशातील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यूथ काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम, माजी नगरसेवक शेख शकील, करीम बिल्डर व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या धरणे आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वातावरण तापले होते। प्रकरणावरती प्रकाश टाकावा आणि किती करोड रुपयाचं लोकांनी दिलेलं दान जे आस्था म्हणून लोकांनी राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिलं, करोड रुपयाचा दरोडा त्या ठिकाणी टाकला, त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले नाही? या भाजप सरकारचे इथं आले त्यांचं स्वागत करू की त्यांनी इथे येऊन म्हणलं पाहिजे की राम मंदिरावरची जो दरोडा पडला त्यांच्यावरचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। आम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळायला तयार आहे, पण ते बोलायला तयार नाही। चोराच्या उलट्या बोमा ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी दरोडा टाकला त्यांना पहिले तुम्ही जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि राम भक्तांना त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे। ही मागणी आमची त्या ठिकाणी होती। ही मागणी घेऊन आता ते बोंबलं त्या ठिकाणी 4 लोक घेऊन आले। शर्म वाटत नाही या गोष्टीच्या? उच्च शिक्षित मुलं बिचारे, त्यांचे 22 लाख पेक्षा कुटुंब त्या ठिकाणी बर्बाद झालेले, त्याचं काहीच सरकारला वाटत नाही। सरकारने या गोष्टीवरून त्या ठिकाणी राजीनामा दिले पाहिजे, ही भूमिका आमची त्या ठिकाणी असणार आहे। आता आमने सामने आले होते तुम्ही एकमेकांच्या? आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही। हे कार्यालय कोणाचं आहे? माननीय काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे साहेब। त्यांनी जर त्यांना काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे असतील तर कलेक्टर ऑफिस आहे। आज आम्ही सकाळी गांधी चंबरला आमचा निषेध त्या ठिकाणी नोंदवला। आम्ही पाहिजे असलं तर एखाद्या भाजपच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन त्या ठिकाणी करू शकलो, पण आम्ही बाबासाहेब आंबेडकर घटनेला मानणारा वर्ग आहे। हा काँग्रेस पक्ष घटनेला मानणारा आहे, त्यामुळे आम्ही लोकशाहीचं मूल्य जपतो। हे लोकशाहीचे मूल्य जपणारे त्या ठिकाणी अवलाद नाहीये, म्हणून ते मुद्दामून आपली चोरी लपवण्यासाठी खासदार साहेबांच्या बंगल्यासमोर त्या ठिकाणी आलेले हे निषेधार्थ आहे। उद्या ज्यांना त्याची किंमत त्या ठिकाणी चुकवावी लागेल।